दोन्ही शहराची प्रारंभिक घडामोडीचे राऊंड समाप्त झालेले आहे आणि इथून आता खऱ्या विचार सन्मानाला सुरुवात झालेली आहे. तर सुरुवात केली तळपदार शाहीर सन्माने आमचे ज्येष्ठ बंधू निशांजी सुखदेव प्रश्नाची मांडणी केली. अशी हिंदू कोड बिल म्हणतात, संसदेमध्ये नाकारलं. क्या बात है. तर 80% लोकांनी विरोध केला, पण बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा 2 मुद्दे पटवून सांगितले महापुरुषांच्या चळवळीचे, तर 20% सोबत 80% लोकांनी टाळ्यांचा गडगडाट मध्ये स्वागत केलं. ते 2 मुद्दे कोणते? मी मान्यवर शाहीर साहेबांचं उत्तर दिलं. म्हटलं ज्योतिबा फुले यांचे उदाहरण त्यांनी पटवून सांगितलं की अस्पृश्यता निर्मूलन या कार्यासाठी त्यांनी कार्य केलं आणि स्त्रियांना समान हक्क दिला शिक्षणाचा. तर निशान शायर कहते हैं, क्या कहते हैं? ये मेरे सवाल का जवाब नहीं. बापा बापा. मान्यवर शाहीर साहेब, ठीक आहे, आमच्यानी नाही जमलं, चला स्वीकार आहे आम्हाला. काय हो, तुम्ही एवढ्या मोठ्या गुरुचे शिष्य हो आणि माझ्या मनाची तुमची शायरी आहे. मग मला सांगा, तलावामधलं जर एक गळू जर पाणी काढलं तर तलाव वाटते का जी? नाही. तलाव वाटते का? नाही. मग मला सांगा, तुम्ही जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं मान्यवर शाहीर साहेब सुखदेव साहेब, तर तुमचं काही बिघडलं असतं का? नाही. नाही, तुमचं तलावाचं पाणी आटलं असतं का? पण नाही. माय बळा चला, काही हरकत नाही. पुन्हा शायर साहेब म्हणते, का म्हणते? रुतबा दिखाते हो मगर वो रुबाब नहीं. शाहीर साहेबांना मी सुद्धा एका प्रश्नाची मांडणी केली होती. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 तळ्याचा जेव्हा सत्याग्रह केला, तेव्हा सत्याग्रह केला, पोलीसवाले आले बाबासाहेबांना अटक करण्यासाठी. अटक करण्यासाठी आले तेव्हा बाबासाहेबांनी त्या पोलीसवाल्यांना म्हटलं, एक उदाहरण पटवून दिलं. तेव्हा ते पोलीसवाले बाबासाहेबांना म्हणायला बसले, बाबासाहेब आपके जैसा विद्वान ना कोई होगा ना कोई है इस धरती के ऊपर. तर ते उदाहरण कोणतं? शाहीर साहेबांना सांगितलं, तळ्यातून कुत्रा येत आहे. पहिले मैंने सिर्फ हाथ ही लगा था लेकिन तो कुत्रा. तो बरोबर आहे शाहीर साहेब. प्रश्नाचं उत्तर 101% खरं आहे. जे खरं आहे ते खरं आहे आणि जे खोटं आहे ते खोटं आहे. जे खरं आहे ते खरं आहे. तो कुत्रा पाण्यामध्ये गेला. बाबा तुम्ही बघा, कुत्र्याला तुम्ही पहिले असे बोट दाखवा फक्त, त्याला म्हणा छू दे. तो कुत्रा आपल्या पहिले त्या माणसावर जाऊन पडते. म्हणजे माणसाच्या अगोदर प्राणी आपली प्रतिक्रिया दाखवते. मान्य बरोबर आहे. तो कुत्रा जसा बाबासाहेबांनी त्या तलावाकडे बोट दाखविला, तसा तो कुत्रा पाण्यामध्ये शिरला आणि बुडी मारून वापस आला. तेव्हा पोलीसवाले आले, बोले बाबासाहेब तलावाले तुम्ही ना हात लावला पाण्याला, हे मनुस्मृतीनुसार गुन्हा आहे. बाबासाहेबांनी म्हटलं, माझ्या अगोदर म्हणे हे कुत्रा पाण्यामध्ये शिरलं, मग ते कुत्र्याला अटक करा म्हणे. तर म्हणे बाबासाहेब मनुस्मृतीमध्ये म्हणे कुत्र्यासाठी आमच्या मनुस्मृतीमध्ये कायदा लिहिला नाही म्हणे. अरे हे कोणती मनुस्मृती आहे म्हणे, ज्या मनुस्मृतीमध्ये म्हणे कुत्र्याले मान आहे आणि आमच्या शूद्रांले मान नाही म्हणे. आम्ही म्हणून का म्हणून मानू म्हणे मनुस्मृती. तेव्हा ते पोलीसवाल्यांनी त्या परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अभिनंदन केलं. याच्याबद्दल मी अभिनंदन करतो मान्यवर शाहीर साहेब. निराकरण तुम्ही न केलं, पण मला म्हणतात तुम्ही रुतबा दिखाते हो मगर वो रुबाब नहीं. म्हणजे तुम्ही इतके कमजोर समजता का हो सुखदेव साहेब? हो ना. नाही, तुम्ही काय समजता? खुद के मुंह से खुद की बड़ाई, ऐसा नाही होता. स्वतःशी हुशार म्हणणाऱ्याला हे लोक मूर्ख म्हणते. त्याचा गाऊपणा पाहून ते शेम पोट त्याचा
त्याच्यावर तंते शेमड्या पोट्याच्या मतानं घेतलं तर काहीतरी मार्ग निघते नाही तर ते शेमड पोट्ट म्हणते जानबे म्हणते तुले कोण गिनते खरंय बरोबर आहे की नाही स्वतःशी हुशार म्हणणाऱ्याला हे लोक मूर्ख म्हणते त्याच्या अगाऊपणा पाहून ते शेमड पोट्ट त्याच्यावर तंते शेमड्या पोट्याचा मतानं घेतलं तर काहीतरी मार्ग निघते नाही तर ते शेमड पोट्ट म्हणते जानबे म्हणते तुले कोण गिनते पट्टे तो 14 न तो गिराईक 14 आना होगा लेना होगा माल तो आजा सारा सावड़ी नहीं तो भग जा फिर वो तारसा मौदा एवढे स्वतःला काय समजता तुम्ही मान्यवर शायर साहेब की एकदम पहिल्या फेऱ्यामध्ये एकदम रुतबा दिखाते हो मगर रुबाब मी कुठं दिसला तुम्हाला गवळणी मध्ये हा बाप रे बाप ना डोम्या साहब ऐसा नहीं होता मान्यवर शायर साहेब लहान मोठ्याचा नेम हा मैदानात उतरायच्या आधी असते आणि उतरल्यानंतर जो लहान लहान करत असन तर त्याच्यात गर्वाची उपाधी दिसते कासवाला जरी दूध नसलं तरी त्याच्या पिल्ल्यांना त्याची तहान आहे आणि मी मनुष्य त्याला समजतो मोठ्याशी मोठा न लहान्याशी लहान आहे चना जेव्हा गुळासोबत आहे तर त्याला प्रसादाची उपमा कारण तोच चना बिअरबार मध्ये राहू द्या तो दारूचा चकना आहे बरोबर आहे हा चना जेव्हा गुळासोबत आहे सुखदेव साहेब लक्ष ठेवा त्याला प्रसादाची उपमा आहे तोच चना बिअरबार मध्ये राहू द्या तो दारूचा चकना आहे हा विषय पंक्तीचा नाही हा विषय संगतीचा आहे पंगत चुकली तरी चालेल पण संगत चुकता कामा नये गुण मिले तो गुरु बनाव चित्त मिले तो चेला और मन मिले तो मित्र बना वरणार हो केला तुमची ना माझी संगत आहे आणि म्हणून इथे ज्ञानी लोकांची पंगत आहे 500 नाही कामाचे पण 50 टक लावून ऐकून राहिले एक एक शब्द त्यांच्या कानापर्यंत चालून राहिला आणि पहिल्या फेऱ्यामध्ये का वा ऐसा नाही होता शुभदेव साहेब कुबुद्धीचा कचरा काढून सुविचाराचे मंथन करा कुबुद्धीचा कचरा काढून सुविचाराचे मंथन करा आत्मगुरु शास्त्र या तिन्ही प्रचित्या स्मरा शाहिरी हा सुंदर ज्ञानाचा सागर आहे तिथे ज्ञानी विचारा नेतरा तेव्हा हे विज्ञानयुगी पिढी म्हणतील काय का मोबाईल पेक्षा तमाशा भरा किसी ने इतिहास को किसी ने वर्तमान बना डाला और जिसको ना समझी शायरी कुछ भड़ों ने नंगा नाच बना डाला बरोबर आहे हो आज इथे 80-90 वर्षाच्या लोकांची वय पाय 50-60 दिसून राहिली आणि गावचे जवान पोट्टे कुठे जाऊन घसले ते दिसून नाही राहिले आणि इथंच कधी लावणी कधी असती का नाही गौतमी पाटील अरे बापरे अरे लावण्या इथं लोक नसते मग पण त्याला माहित आहे तमाशामध्ये काय शायर सुरत पाशी धोतर आहे आणि निशान पाशी बंगाली आहे आणि तिथंच कधी लाचानं लुगडं कधी राहिलं असतं बापरे का दिसते रे सेक्स अरे ये काय रे भाऊ अरे थांब 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 बीबीची कंबर पाय भाजीच्या हात पाय अरे 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 आणि म्हणून रोज देता शिव्या एकादशीले गाता ओव्या हे मन खरी आहे गौतमी पाटील पेक्षा पाहले सुंदरी माघरची बुट्टी बरी आहे विमलची जाहिरात करणारी हेमा मालिनी पैशान जरी आहे पंजाब बाबासाहेबाला साथ दिला त्या माता रमाईचा फोटो माझ्या घरी आहे
देता शिवाय एकादशीले गाता वेळा हे मन खरी आहे. गौतमी पाटील पेक्षा पाहाले सुंदर मा घरची बुड्डी बरी आहे. कशी कशी बाई आहे वा हा. बुटीत बुटी बुड्डी बुड्डी काऊन बरी आहे? कशी माझी आजी 70 वर्षाची झाली तरी डोक्यावरला पदर खाली पडू दिला नाही. असं. आणि त्या बहीण गौतमी पाटील का आली. हा. अरे कच कच कांना कागदांना बोट सुनीला वाजवली. आकाला धक्का लागला तरी मी कडई तापवली. पाहुणा जेवला का न मग झोपला का. हा. आणि जे नाश्त्याच्या बहीण कंबर दाखवू दाखवू लटा खोलो खोलो. आणि लोकांचे कमरे खाली. हा वास्तविकता आहे. नाही का सत्य नाकारता येत नाही. आणि म्हणून रोज देता शिवाय एकादशीला गाता वेळा हे मन खरी आहे. गौतमी पाटील पेक्षा पाहाले सुंदर मा घरची बुड्डी बरी आहे. विमलची जाहिरात करणारी हेमा मालिनी पैशानं जरी आहे. पण ज्या बाबासाहेबाला साथ दिला त्या माता रमाईचा फोटो माझ्या घरी आहे. क्या बात आहे. एकीनं लोकांना बिघडवण्याचं काम केलं हो तर माझ्या माता रमाईनं समाज घडवण्याचं काम केलं. वा वा वा. आणि म्हणून मी आदर्श त्यांना मानतो. हा मान्यवर शाहीर साहेब रुबाब दिखाते हो रुबाबनी गाण्याकडे वाटचाल केली शाहीर साहेबानं. शाहीर साहेबाचं गाणं आहे. अरे ऊंची ऊंची डिग्री आपा करी संविधान नौका पड़ा करी यादगार बन गया. अरे भीम शिल्पकार बन गया वतन कहा भीम शिल्पकार बन गया. अरे भीम शिल्पकार बन गया वतन कहा भीम शिल्पकार बन गया. हे ऊंची ऊंची डिग्री आपा करे संविधान नौका पड़ा करे यादगार अरे तमाशाला गर्दी जमली फार आणि करतो मी तुझ्यावर वार. अरे बापरे पाहू द्या पाहू द्या. आणि फेर आता टाईट जाऊ द्या. हो शाहिरा तमाशाला मजा येऊ द्या. ओ बापरे मस्त पाव द्या म्हणते. एवढा तमतम करते का? आणि जाऊ द्या म्हणते टाईट. बरोबर आहे. सुरमा नाही भेटली सोनू नाही भेटली भेटला सुरज शेख हा. तर टाकन कोणा बन तुमच्या माझ्यावरती टाकन. मग? आणि भेटला सुरज शेख डावात. हो. हा तो आता मी सुद्धा एक छोटीशी कटिंग या गाण्यावर बनवलेली आहे. जरा लक्ष ठेवा. टाकतो मी वार हा. नाही का तो निशान शाहीर. ओ सुखदेव साहब जरा गोरतालब हो जाओ. ये आणि म्हणून काय म्हणतो. अरे करने को मेरे ऊपर वार अरे औजार को लगा ले तू धार. अरे करने को मेरे ऊपर वार अरे औजार को लगा ले तू धार. गिला है क्या गिला है. तेरा सामान ढीला है ढीला है तेरा सामान ढीला है. तेरा सामान ढीला है ढीला है तेरा सामान ढीला है. मेरे ऊपर वाला अवतार लगा ले तुझार. गिला है निशान शाहीर तेरा सामान ढीला है
आजोबाजी रंगारे साहेब हल्ली मग काम निम्मीवाले यांच्याकडे 50 रुपयाची भेट आलेलं आहे. यांना मनाचा क्रांत केला जाईल मैं करने को मेरे ऊपर मार निशान शहर औजार को लगा ले तू धार. काहून जंग खाल्ला होता का? जंग म्हणजे जंगच खाल्लाय ना. तुम्ही म्हणाल कसं कसं काहून पाजवा लागते काम करायच्या अगोदर. त्या दिवशी सोनू त्याच्या पहिले सुरमा हा मग जया हा आणि मग ते श्रीदेवी आणि त्याचा भाग भेटला सुरशे म्हणून जंग खाल्लं व. आणि किती वेळा वार करशील हो ना. आणि वार करता करता तू चुकला. हा. कारण तू आपल्या गोष्टीवरून मुकला. कसा मुकला म्हणजे कसा कसा पहिला फेर होता. हा माझा जरी चुकलं होतं आधी कर्तव्य बनत होतं आपल्या प्रश्नाचं समाधान स्वतः करायला पाहिजे होतं. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाहीये? काहीतरी शिकण्यासारखं व्यासपीठ आहे. आणि मलाच म्हणता रुद्मादिका ते मगर रुबाब नाही. बापरे, खूप रसिक जन पाहायला आले कोणाच्या प्रश्नाचं उत्तर कोण देते. ज्ञानवंत लोकही म्हणते त्या ज्ञानानं माणसाले नशा येते. ज्याले ज्ञानानं नशा नाही येतो दारू भट्टीची वाट घेते. आणि एकट्या कधी लावून आला का तो हेच पाहिजे काय पाहिजे? रसिक जन पाहायला आले कोणाच्या प्रश्नाचं उत्तर कोण देते. ज्ञानीवंत लोक म्हणते का ज्ञानानं माणसाले नशा येते. ज्याले ज्ञानानं नशा नाही येत तो दारू भट्टीची वाट घेते. आणि एकट्या कधी लावून आला का तो हेच पाहिजे काय? सूरज निशांची कवा घेते निशान सूरजची कवा घेते. का घेते का घेते खसो 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 अगिमा खसो खसो घेते का घेते. टाक घाल टाक घाल टाक घाल. काय व? औजार अच्छा. लेकिन निशान शाह तेरा बड़ा ढीला है अगिमा ढीला है? और अगले फेर में उसको टाइट करा केला. वो सवाल का मेरे को जवाब होना अरे फिर अरे मैं मानूंगा तुम्हारा औजार क्या है करके. हा. हा शांतता सोडून मुजोरी पकडायची मला गरज नाही. तुम्ही मला सारा सावडीमध्ये वाकवाल ते इतकं सरच नाही. तुमच्या प्रत्येक शब्दाला जर शब्द नाही दिला मा कसम हा कलंगीचा सूरज नाही. क्या बात है. ये कलंगी की तलवार है दुमदुमती. सुखदेव साहब वाईट तर तुम्हाला बोलणार नाही नाही पण मा कसं मास तुम्हाला तर बोलल्याशिवाय बी राहणार बोला, नाही. बोला, बोला. चांगलंच बोला. आणि म्हणून त्यांनी गाणं म्हटलं करतो मी मारण. ठीक आहे काय हरकत नाही मी विषय सोडणार नाही. आणि मग माझं सुद्धा गाणं आहे. पड़ा जीना तेरे बिन मेरी जान. पड़ा जीना तेरे बिन मेरी जान. तुझे जीवन से कह दूंगी ना भूलना. पड़ा जीना तेरे बिन मेरी जान. तुझे जीवन से कह दूंगी ना भूलना. पड़ा जीना तेरे बिन मेरी जान. तुझे जीवन से कह दूंगी ना भूलना. पड़ा जीना तेरे बिन मेरी जान. तुझे जीवन से कह दूंगी ना भूलना. वो प्यार बिना नहीं जीना मुझको यार बिना नहीं जीना. प्यार बिना नहीं जीना मुझको यार बिना नहीं जीना. चाहे दिल भर जाए जान. पड़ा जीना तेरे बिन मेरी जान. तुझे जीवन से कह दूंगी ना भूलना. पड़ा जीना तेरे बिन मेरी जान. तुझे जीवन से कह दूंगी ना भूलना. पड़ा जीना तेरे बिन मेरी पड़ा जीना तेरे बिन मेरी जान. तुझे जीवन से कह दूंगी ना भूलना. पड़ा जीना तेरे बिन मेरी जान. तुझे जीवन से कह दूंगी ना भूलना. पड़ा जीना तेरे शान से बैठो मेरे दोस्तों सामना बड़ा तगड़ा है. शान से बैठो मेरे दोस्तों
सामना बड़ा तगड़ा है। चक्कू छुरे की बात नहीं, गुरु ज्ञान का झगड़ा है। वाह 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 वाह। सामना करना बराबरी का जो तुम्हारे समझ में आता है, और दिन भर में पता चलेगा क्या सारा सावड़ी में कौन पलटी खाता है। कैसे पलटी खाएगा? वो ज्ञान से खाएगा। अच्छा निशान शेर मले पलटवते का मी निशान शेर पलटवतो? हा डावा ना बरं. आणि म्हणून काय म्हणते का जर लक्ष असू द्या मानव. अरे निशान खमसून घे जोगा तू वार कर, मी तुले म्हणतो खमसून घे. हा सुस्ती करायचं काम नाही. घे घे चांगलं घे. कच बिलकुल. पुढच्या फेराले मा खलबला म्हटला पाहिजे, इकडे पचमणीचा हलबला म्हटला पाहिजे. हा अरे निशान खमसून घे जोगा अरे निशान खमसून घे जोगा घाल धिंगाणा निशान खमसून घे जोगा घाल धिंगाणा सूरजचा खमसून घे जोगा घाल धिंगाणा खमसून घे जोगा घाल धिंगाणा निशान खमसून घे जोगा. अरे बापरे. घाल धिंगाणा इथे सुरतच्या. का खमसून घे म्हणता? का खमसून घे म्हणता? का खमसून घे म्हणता? हो त्याला घ्यासाठी बोलवलाय. काय? माझ्या मोठ्या भावा तू खमसून घे, हा आणि त्याच्यावर तर मी तू घेतो. ओके मा. आणि जेव्हा आपण एकामेकांची घेऊन हा तो बाबाजी म्हणते काय म्हणते? आ मजा आली रे म्हणते. नाजी बाबाजीला दात नाही. हा. तर काय घ्यायचे, काय घ्यायची आहे? काय काय? पहिले गाण्याची मजा घेऊ द्या यांना. हा असं काय म्हणतो बांधूनो की नवरा हकले वखर बायको आणि भाकर तो जमाना गेला. नवरा हकले वखर बायको आणि भाकर तो जमाना गेला. झोपून राहते अर्चिन नवरा पुसते फरशी हा जमाना आला. कोणी म्हणते शुगर झालं तर कोणी म्हणते गेले माझे दोन्ही वाल. चारण्याचा विटामिन नाही ते टमाटर वरून दिसते लाल. मी विचारतो खुल्ला बिना सल्फेटचा माल होते का? आणि जे पंक्तीच्या जेवणाले मजा होती ते बफेच्या जेवणाला येते का? पण लग्नासाठी तो नवरदेव बिचारा तम करते. आणि जशी लग्नाची व्हिडिओ द्या ते नवरी मागच्या दर्जातून उठून पडते. मायबाप चिल्लावते म्हणते आमच्या त्या गावाच्या पोरी पळून चालल्या. आणि मला हे सांगा म्हणून काय सावित्रीबाई फुले शाळा का याच्यासाठी काढल्या? अजिबात नाही. त्या माझ्या माय माऊलीनं अंगावरती शेण घेतलं आणि तुम्हाला शिकवलं. आणि माझ्या आजकालच्या बहिणी काय करतात? साक्षगंध होऊ देते, हो ना. अंगाले कुकू लावू देते, लग्न जोडू देते, आणि बापाच्या नाकावर निंबू फिरते. चुलीत गेला बाप न चुलीत गेली माय, हो ना, आणि चुलीत गेला भाऊ. आणि मी जातो अरे चांदी के पार चलो, चांदी के पार चलो.
अगिमा गेली का राज माहिती आहे बगर जी नाही सर मग जी नाही सकती अबे तुले पोराचं आहे तुले लग्न करायचं आहे तर पहिले सांग ना आपल्या बापाने का बाबा माझं लव्ह मॅरेज करा हा. मी अरेंज मॅरेज करणार नाही तर तो बाप बिचारा कशाला गावामध्ये खाली पाहिजे आज गावोगावी आमच्या बहीण मा जवान पोट्याला पोटी नाही भेटून राहील हो ना कोणी लग्न बैठकीत बसायला तयार नाही कोणी बैठकीत बसायला तयार नाही कसे बसतील आता कोण उठून पर्यंत म्हणते गॅरंटी नाही म्हणते केव्हा आणि तू माणसेल म्हणते का तुला लग्न जोडलं त्या बहीण मला तर असं वाटते का विधानसभेवरती एखादी मोर्चा आपलाच न्या आमचं लग्न तुम्ही करून द्या हो ना, जरा डोकं होते. शेतकऱ्याच्या पोरांना पोरगी भेटणं कठीण झालेलं आहे हो ना हा असं का म्हणतो बंधूंना का पुराणे लोक सांगत होते का लग्न आमच्या जीवनातील अनमोल निशाणी आहे का? आजकालच्या पोट्ट्याने पोटी नाही भेटत हेच मोठी कहाणी आहे पोरीच्या घरी बसल्यावर तुमच्या घरची गाडी तुमच्या घरची शेती तुमच्या अंगावरचं सोनं कुठं गेलं त्याच बैठकीमध्ये त्या पोरीच्या बापाला प्रश्न विचारा कोणता का तुनं 2 हातावर का ताजमहल उभं केलं हो ना बरोबर आहे बरोबर आमचा पोरगा 25 वर्षाचा राहते आणि त्याला विचारते तुझ्यापाशी प्रॉपर्टी किती आहे तुला गव्हर्नमेंट ड्युटी आहे हा अबे तू पाय ना आपली तनाची झोपडी तेव्हाची पोरगी का जन्माला आली तर तुले खूप अपेक्षा मानल्या हो ना हा आणि म्हणून स्वतःवरून सांगतो आज माझा भाऊ ना गव्हर्नमेंट ड्युटीवर आहे ना प्रायव्हेट ड्युटीवर आहे पण आमची रेप्युटेशन पाहून आमच्या भावाला मुलगी मिळाली हा आणि म्हणून पुन्हा लोक सांगत होते का लग्न हे आमच्या जीवनातील अनमोल निशाणी आहे आजकालच्या पोराले पोरगी नाही भेटत हेच मोठी कहाणी आहे पोरीच्या घरी बसल्यावर तुमच्या घरची शेती तुमच्या अंगावरचं सोनं कुठे गेलं त्याच बैठकीमध्ये पोरीच्या बापाला प्रश्न विचारा का तुनं 2 हातावर का ताजमहल उभं केलं जिम्मेदारीपेक्षा पैशाच्या अपेक्षा खूप वाढल्या आणि आमच्या खेडेगावच्या पोरी शहरात आणि आमच्या गावच्या पोट्याला कडावर पडल्या शेतकऱ्याच्या मुलांना मुलगी द्या शेतीचं महत्व जगाले कळवा नाहीतर लवकर एक अभियान चढवीन कोणती याची पळवा नाही तर मग त्याची पळवा पळवा. आणि म्हणून आता तरी सावध होण्याची गरज आहे हम्म. हा आणि म्हणून निशान भाऊ हा थमसून घेतो आज घेतो काल धिंगाणा इथे सुरतच्या हो ना हा आता झाला 1-1 राऊंड तर निशान शाळेत चढला ताव पावरल्यावानी करून राहिला माराले पाहून राहिला घाव तुझ्या आवाले डावाले भेट नाही छातीले पक्का हा निशान शहर मारण चौकात मी मारी अगे मारलं टाके तुझा बॉल सारा सावडीचा बार नाही फेकला नाव सुरेश शेर नाही माझं मला हा तेरे को क्या लगता है आणि नाद करती काय हॉटेल भाग्यश्री वाला म्हणतात हा 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 आणि म्हणून ऐक गाणं समोर वो कंबर कसून हा तमाशा झाला पाहिजे कंबर कसून हा तमाशा झालाच पाहिजे या लोकांना गेलाच पाहिजे या लोकांना गेलाच पाहिजे अरे तेव्हा कदर होईल सारी तूने कशी केली तयारी तेव्हा कदर होईल सारी तूने कशी केली तयारी सांगू प्रबोधनाचे सांगा सांगा चल हो तयार चल हो तयार अरे निशान खमसून घे जोगा हाल धिंगा नाही निशान खमसून घे जोगा, हाल धिंगा नाही. चल हो तयार निशान खमसून घे जोगा आज घाल धिंगा नाही या सुरता निशान खमसून घे जोगा घाल धिंगा नाही या सुरता
समाजप्रधाने विचारधारेवरती आलेला आहे. मंडळ अत्यंत उन्ही आहे. कंबर कसून हा तमाशा झाला पाहिजे. बोध चांगला या लोकांना गेला पाहिजे. गेलाच पाहिजे. तेव्हा कदर होईल सारी. आणि तुने कशी केली तयारी. वा वा मान्यवर शाहीर साहेब